ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलन सुरू केलंय। आज मोठं शक्ती प्रदर्शन करत मनोज जरांगेंनी मुंबई गाठली। जरांगेंसह हजारो कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल झाले। सकाळी 10 वाजता जरांगे स्टेजवर दाखल झाले। आता डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा मनोज जरांगेंनी निर्धार केलाय। आंदोलकांनाही सरकारला पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। कोणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही, आंदोलनाला बट्टा लावायचा नाही, आपण मरण पत्करायला तयार आहोत, पण आता मागे हटायचं नाही असं जरांगेंनी म्हटलंय। आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असं जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे। पण त्यासोबतच त्यांनी आंदोलकांना सूचना केलेल्या आहेत। कोणत्याही परिस्थितीत जाळपोळ दगडफेक करायची नाही, आंदोलनाला बट्टा लावायचा नाही असं त्यांनी सांगितलंय। तर आझाद मैदानातून जरांगेंनी काय भूमिका मांडली? डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं नाही, मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, सरकारकडे चर्चेसाठी अर्ज केलाय, पुन्हा अर्ज करू, मी कधीही मॅनेज होणार नाही, गोळ्या घाला, तुरुंगात डांबा, आता मागे हटणार नाही, सरकारनं सहकार्य केलंय, परवानगी दिली, आपणही सहकार्य करू, जाम केलेली मुंबई 2 तासात रिकामी करा। आंदोलकांनी 50 किलोमीटर दूर जाऊन बिनधास्त आराम करावा। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। तर सूरज, आझाद मैदानातून जरांगेंनी त्यांची भूमिका मांडली आहे आणि आंदोलकांना काही सूचना केलेल्या आहेत। या सूचनांचं आंदोलक कशा पद्धतीनं पालन करतायत, कसा प्रतिसाद आहे? नक्कीच आपण पाहतोय की मी सध्या महापालिका जवळ आहे आणि महापालिकेला पूर्णतः घेराव हा मराठा बांधवांकडून घालण्यात आलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की पाटीलच्या या घोषणा आहेत। समोर जर पाहिलं तर महानगरपालिकेचं मुख्य प्रवेशद्वार आहेत आणि त्याखाली देखील पावसाच्या आसरासाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हे जमलेले आहेत। घोषणाबाजी जोरदार सुरू आहे। तर दुसरीकडे अजूनही त्या ठिकाणी जे असो किंवा सीएसएमटी स्थानक असो, ज्या ठिकाणी अजूनही मराठा बांधव हे मोठ्या प्रमाणात आझाद मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच दक्षिण मुंबईतील जी वाहतूक कोंडी आहे ही पूर्णतः बंद झालेली आहे। जे मार्ग असो, ईस्टर्न फ्रीवे असो, हे दोन्हीही बंद करण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की सीएसटी स्थानकांवरती देखील आतमध्ये मराठा बांधव हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घोषणाबाजी करत पूर्णतः सीएसटी स्थानक हे कॅप्चर त्यांनी केलेलं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे आपण पाहतोय या ठिकाणी सीआरपीएफची पलटण ही देखील मोठ्या प्रमाणात दाखल झालेली आहे, ज्यांच्या जवळपास 14 तुकड्या या सध्या सीएसटी स्थानकात आहेत। आंदोलक हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। जरांगे पाटील यांनी संपूर्ण आंदोलन हे शांततेत करण्याचं आवाहन केलेलं आहे। मात्र दुसरीकडे मराठा बांधव यांची संख्या इथे मोठ्या प्रमाणात झाल्या कारणाने ते पोलिसांची कुमक कुठेतरी कमी पडल्याचं सांगितलं जातंय। जर आपण हा महानगरपालिकेचा जर रोड पाहिला तर या महानगरपालिकेच्या रोडवरती पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गाड्या या देखील पार्क करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच आंदोलनाला मोठ्या प्रमाणात नागरिक हे राज्याच्या कानाकोपऱ्यात आलेले आहेत। माझ्यासोबत काही आंदोलक आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत। दादा, पावसात देखील आपण आज या ठिकाणी ताण मांडून बसलेला आहात। हे बघा, हा मराठ्यांच्या जीवन अस्मितेचा प्रश्न आहे। मराठा आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही, हा शेवटचा लढा या ठिकाणी मराठ्यांचा आहे। अनेक जण म्हणले होते मुंबईत येऊ शकणार नाही, परंतु ना मराठ्यांना मोगल रोखू शकले, ना आदिलशाही रोखू शकली, तर हे सरकार काय मराठ्यांना रोखणार? मराठ्यांना या ठिकाणी आपण पाहतोय की अजूनही मराठी बांधवांचा जो ओघ आहे मराठा आरक्षणा संदर्भातला हा या ठिकाणी येतानाच पाहायला मिळतोय। पाटील नावाच्या ज्या घोषणा आहेत या काही थांबायला नाव घेत नाहीयेत। पालिका असो किंवा सीएसएमटी परिसर असो, हा संपूर्णतः परिसर हा मराठी बांधवांनी आरक्षणाच्या मुद्द्यांवरनं एकूणच घेरून ठेवलेला पाहायला मिळतोय। वाहतुकीची कोंडी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यामुळे पोलिसांचं देखील या संपूर्ण गोष्टींवरती लक्ष आहे। सीएसएमटी स्थानकांवर जर पाहायला मिळालं तर अजूनही कुर्ला किंवा रे रोड परिसरात अनेकांच्या गाड्या थांबवून त्यामुळे आंदोलक अजूनही मुंबईमध्ये